हे जे काही नवीन प्रकरण आहे हे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे। खरा जे पत्रकार आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारे तिथं त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी टाकण्यात आलं होतं। या महिलेच्या बाबतीत आज जी बातमी येत आहे, आत्ता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, पण 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। पण पैसे पाठवता त्याच्याबरोबर आपण जर बघितलं की जर कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले, कारण का ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याचे कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशेरे काय ओढले, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। पण या गोष्टी जी आज तुम्ही मला या ठिकाणी सांगितली याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल, हे माझ्यापर्यंत आलेलं नाही। नक्कीच मी माझ्या सोर्सच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि खरं काय आणि खोटं काय याचा अभ्यास केल्यानंतर याच्यावर अजून जास्त डिटेलमध्ये तुम्हा सर्वांना नक्कीच मी त्या ठिकाणी सांगेल।